तर नक्कीच 71 धावांचं लक्ष ते मात्र आपण पाहतोय. निपाणी आणि कर्नाबाद टीम मध्ये ही लढत आपण पाहतोय. किरण मोरे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन मोरे. पहिला चेंडू अंडर बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. दोघेही महाराष्ट्र मुंबई पोलीस आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगला एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी आपण पाहतोय. काय सांगितलं? एक रन सिंगल आपण पाहतोय. किरण मोरे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन मोरे. दोन बॅटर आपण पाहतोय. बॅटेज आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय. सिंगल आले, सिंगलच्या माध्यमातून धावा दिले ते मात्र 2. आपण पाहतोय तिथे मात्र झाले ते मात्र 2 धाबा. आक्रमण केले ते मात्र आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. डिक्लेअर झोनमध्ये सिंगल येते, धावा झाले ते मात्र 3. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आपण पाहतोय इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल येते. धाबा झाल्या त्या मात्र धाव फलकावरती आपण पाहिल्यात तर 4 धाबा. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. एक्सिलेंट इथे आपण पाहतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग योगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. याच गावातून युके टायगरसाठी स्पर्धा खेळणारा खेळाडू तयार झालाय. याच गावातून एक चांगला घोड आवाज तयार झालाय, निवृत्ती शिंदे, ज्यानं मात्र पदार्पणातच समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. संपूर्ण नवी मुंबईमध्ये देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडूवरती येईल, मिसफील्ड होतोय. आणि आपण पाहिलं तर तिथे मात्र आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र या चौकारानिशी धाव फलकावरती धावा आल्या त्या मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धावा झाले ते मात्र 8. 71 धावांचं लक्ष असल्यामुळे मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये किमान 20 धावा तरी येणं गरजेच्या होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 38 सर्कलची पाबंदी असलेलं षटक आणि तिथे धावा झाले ते मात्र आपण पाहतोय 8 धावा. किरण मोरे आणि सचिन मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय निपाणी टीमकडनं. अक्षयच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतोय षटक हाताळलं जाईल. पहिले षटक आपण पाहिलं संपन्न झालं, धावा झाल्या त्या 8 धावा. योगेश आपण पाहतोय, त्यानंतर आपण पाहू शकाल अक्षय. चांगली कामगिरी इथे मात्र करावी लागेल, चांगला एफर्ट देखील द्यावा लागेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र आपण पाहतोय. एक सिंगल येते डिक्लेअर झोनमध्ये, धावा झाले ते मात्र धाव फलकावरती 9 धावा.
9 धाबा 9 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. इथे मात्र आपण पाहतोय एफर्ट देण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तिथे मात्र मिसफीड होते आणि मिळतील त्या मात्र 4 धाबा. चौकार येतोय, चौकारण धावपलकावरती धावाल्या त्या मात्र 13 धाबा 13 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. धाबा झाले त्या मात्र धावपलकावरती 13 रन्स 13 धाबा. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न, वाईड चेंडू, अतिरिक्त धावा झाल्या त्या मात्र 14 रन्स आपण पाहतोय. मी म्हटलं पहिल्या षटकामध्ये 16, 17 ते 20 धावा आवश्यक होत्या, जेणेकरून तिथे मात्र रफ अँड टफ फाईट करता आली असती. 71 धावांचं एक भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. एक्सिलेंट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू आपण पाहिला, धावा संख्या स्थिरावली ती मात्र 14 या अंकावरती. 71चं लक्ष. अटॅकिंग क्रिकेट होणं खूप गरजेचं, परंतु सागर सुतारनं जी कामगिरी केली आहे ती चांगली कामगिरी म्हणता येईल. एफर्ट दिलाय. इथे मात्र चेंडूला दिले उंची, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल, बॅटर बाद होतोय. एल बॅक टू पवेलियन. थँक्यू. आपण पाहतोय इथे मात्र धावपलकावरती धावा झाल्या त्या मात्र 14 धावा. मजा नाही मॅचमध्ये, एफर्ट मात्र दिला जात नाहीये. अक्षय चांगली कामगिरी करतोय, चांगला एफर्ट दिलाय. इथे मात्र आपण पाहतोय वन हँड गॅदर करण्याचा प्रयत्न, सिंगल येते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील मिळते आणि 2 धावांनी धावफलक आलं ते मात्र 16 रन्स. जी फटकेबाजी व्हायला हवी ती फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. कारण 71चं लक्ष, अटॅकिंग क्रिकेट होणं गरजेचं. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, एक सिंगल येते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावांनी धावफलक आलं ते मात्र 18 धावा. 18 रन्स आपण पाहतोय. षटक संपन्न झाला. तिसऱ्या षटकातील गोलंदाजाला 5 रन करा. 2 षटकांच्या अंती धाव संख्या झाली ती मात्र धावफलकावरती 18 धावा. धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 18 धावा. षटक क्रमांक 3. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येते. धावफलकावरती धावा त्या मात्र 19. या मॅचमधली हवा निघून गेली. सागर सुतार याने मात्र चांगल्या पद्धतीची फटकेबाजी केली, लीड घेतलं आणि तिथे मात्र चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. आक्रमण करण्याच्या पद्धतीची गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मार्गक्रमण. इथे मात्र चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, दोन धाबा आल्या. धावसंख्या झाली ती मात्र 22 धाबा. 22 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एफर्ट दिलाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये एफर्ट.
इथे मात्र आपण पाहिलं डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येईल. 23 रन्स आपण पाहतोय. ते 20 धाबा. इथे मात्र चेंडूला दिले उंची, क्षेत्ररक्षक येईल, चेंडू खाली, कॅच होईल, फलंदाज होतोय बाद. इथे मात्र आपण पाहिलं फक्त एक चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी षटक आपण हातात पाहिलं. 3 षटकं संपन्न झाली, धाबा झाल्या त्या मात्र 20 धाबा. ते 20 धाबा, 23 रन्स आपण पाहतोय. औपचारिकता बॅलन्स या मॅचमध्ये. शेवटचे 6 चेंडू, यानंतर सज्ज राहायचे. बोरगाव टीम सज्ज राहायचं. याच्यामध्ये जो जिंकेल त्याच्याशी आपली मॅच लगेचच होईल. धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 23 धाबा, 23. शेवटचं षटक. नारायणच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळलं जाईल. आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र 23 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय. चांगली कामगिरी. फुल टॉस चेंडू, पुन्हा चेंडूमध्ये ट्रॅव्हल असेल, एक सिंगल मिळेल. ओहो, रनअप फार छान आपण पाहिला. विकेट गेले. सर न्यू बॅटर जा मैदानामध्ये. औपचारिकता बॅलन्स आहे. 5 चेंडू फक्त आता बॅलन्स आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहिला. चांगले क्रिकेटची मेजवानी इथे पाहतो मी. कमालची गोलंदाजी केली. बॅटिंग आपण पाहतोय बॅकफूटवरती. तो कर्नावाड टीम आपण पाहतोय बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळते. योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण चढवलंय. स्कोर लेगला डिक्लेअर झोनमध्ये सिंगल एक. सिंगलच्या माध्यमातून धावा झाले ते मात्र 24 या अंकावरती. 4 चेंडू बॅलन्स आहेत या इनिंग्स मधले. चांगला खेळ आपण पाहिला सागर सुतारचा. आणि आता मात्र गोलंदाजी आपण पाहतोय योगेश अक्षय नारायण यांच्या माध्यमातून. नो चेंडू दिलाय. 9 चेंडूने एक सिंगल येते. धावा झाले ते मात्र 25 स्प्रीडचा चेंडू. 25 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता असलेली मॅच. मजा नाही अशा मॅचमध्ये जिथे दमखम नाही आहे. दुसऱ्या बाजूनं पलटवार होणं गरजेचं. इथे यावेळेस आत्ता मात्र पलटवार केलंय. मिळतील ते मात्र धाबा. 6 धाबा. 6 धावांनी धावफलक सरसवलं गेलं ते मात्र 31 या अंकावरती. 31 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 31 रन्स. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येते. धावा झाल्या त्या 32 धावा. 32 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. या मॅच मधली पूर्ण हवा निघून गेली. आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, कॅच होईल. चला न्यू बॅटर येऊ द्या. धावा झाल्या ते मात्र धावफलकावरती 32 अजित आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर पाहतो एक सिंगल चेंडू बॅलन्स आहे. बोरगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. लगेच टॉस होईल. याच्यामध्ये जो जिंकेल त्या टीम सोबत आपली लढत असेल. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 32 रन्स. सिंगल चेंडू बॅलन्स. मॅच जशी संपेल निपाणी टीम आपला कॅप्टन पहिल्या टॉस बॉक्समध्ये दाखल करा प्लीज. आक्रमण केले ते मात्र आपण पाहिलं. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय तो मात्र निपाणी टीम. निपाणी टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या.
जिथे बोरगाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मॅन ऑफ द मॅच ठरले सागर सुतार. या आपण स्टेज वरती आपल्याला सन्मानित केलं जाईल. धन्यवाद विनोद. यानंतरची नेक्स्ट मॅच बोरगाव विरुद्ध निपाणी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये या. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सागर सुतार यांच्या माध्यमातून एक चांगली स्फोटक फलंदाजी, ज्यांच्या माध्यमातून JMCC चषक 2024 मध्ये आजच्या दिवसातील पहिली 50 साजरी केली आणि अर्थातच आजच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि दिलीप शिंदे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रेडबुल ठेवली आहे. ते देखील त्यांनाच पारितोषिक जाणार आहे. मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावर या सामनावीर टी शर्ट्स आणि रेडबुल देऊन त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही गौरव करणार आहोत आणि 50 साठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत. टॉस का बॉस मध्ये या बोरगाव आणि मी दिलीप शिंदे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस करण्यासाठी आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय, ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच बोरगाव विरुद्ध निपाणी यांच्या दरम्यान लढत पाहायला मिळेल. दिलीप शिंदे आपण टॉस का बॉस मध्ये या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. बोरगाव संघाचे संघनायक आणि निपाणी संघाचे संघनायक एक एक मॅच जिंकलाय. दोन्ही संघ एक पाऊल पुढे टाकलाय. परंतु सेकंड मॅच साठी आपण या ठिकाणी मॅच पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. JMC चषक 2024 पर्व क्रमांक 4 दुपारच्या सत्रामध्ये आज दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकले आणि अगदी पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. एका दिशेला आपल्याला सागर सुतार तर दुसऱ्या दिशेला जयराज वाडकर आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी निपाणी गावचे संघनायक छापा इथं कॉल आणि इथे मात्र काटा आलाय. या ठिकाणी आपण जयराज वाडकर टॉस जिंकलाय. या ठिकाणी आपला निर्णय काय असणार आहे? प्रथमतः क्षेत्ररक्षण आम्ही स्वीकारतो. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थानं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपाडा सातारा अंतर्गत जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळघर संघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. 4थ्या पर्वामध्ये या ठिकाणी पदार्पण करत असताना चांगलं असं आयोजन आहे. परंतु या क्रीडांगणावरती खेळताना आणि या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द काय सांगाल? कर्णवट टीमचं कॅप्टन या पण आमच्या आयोजनामध्ये प्रत्येक टीमचा सन्मान केला जातोय. कर्णवट संघाचा संघनायक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. स्पर्धेत आलात, आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. सॉरी, आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ह्या ग्राउंडवरती मला वाटतं आम्ही पहिल्यांदाच खेळायला आलोय आणि कोळघरचे तर बहुतेक जण मित्रच आहेत आणि आम्ही क्रिकेटमध्ये जे फ्रेंड्स रिलेशन आहे ते कंटिन्यू ठेवू आणि समोरच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण टॉस जिंकलाय. आपला निर्णय फिल्डिंग करण्याचा आहे. सुभाष सुतार आपल्याला फलंदाजी करायची आहे. आपण देखील पहिल्या मॅच मध्ये टॉस हारला होता परंतु फलंदाजी केली होती. सागर सुतारनं स्वतः खांद्यावरती आपली सूत्र हाती घेतली होती. वैयक्तिक 50 साजरी केली या क्रीडांगणावरती. खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्याच्यासाठी. बेस्ट ऑफ लक असेल तुमच्यासाठी देखील. बेस्ट ऑफ लक देतो आणि पुढच्या फेरीमध्ये आपण जाणार आहोत. अर्थातच बोरगाव विरुद्ध निपाणी यांच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. बोरगाव संघाने प्रथमतः टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपले 11 खेळाडू घेऊन आपण समालोचन बरोबर ग्राउंड मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अर्थातच सागर सुतार, ज्याच्या बॅटिंगमधून एक स्फोटक फलंदाजी 50 धावा या ठिकाणी खेळी केली. अतिशय चांगली खेळी सागर आज खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देखील मिळाल्यात. परंतु इथे 2 शब्द आपल्याला मनोगत देखील व्यक्त करायचं आहे कारण की इथे मॅच विकेटवरती खेळताना आपल्याला या ठिकाणी कसं वाटतंय? विकेट तर खूप चांगली बनवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडा बॉल चांगला येत होता, सगळं स्किट होऊन बॅटवर येत होता. पहिल्या ओव्हरमध्ये जरा थांबल्यामुळे नंतरच्या 3 ओव्हरमध्ये चांगला स्कोअर मारला आणि या 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 याच्यामध्ये पण चांगला स्कोअर मारण्याचा प्रयत्न करेल. आणि समोरची टीम तर चांगली आहे. वाई भागातील एक चांगली टीम आहे बोरगाव, त्यामुळे चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच धन्यवाद देतो तुम्हाला देखील. बेस्ट ऑफ लक असतील तुमच्या टीमसाठी. दोन्ही संघांना आपण आयोजकांवतीनं आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. कर्णावर टीमचे संघनायक आपल्यास विनंती असेल आपण देखील या. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी दिनेश तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ गोविंद
तुळशीराम शिंदे आणि राजेश सीताराम शिंदे यांच्या माध्यमातून आपला या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देतोय. कर्नावाड संघाचे संघनायक आपणास देखील विनंती आहे, आपण देखील यायचं या ठिकाणी. कर्नावाड संघाचे संघनायक आपण देखील या, आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेची आठवण म्हणून आपला देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. आपण देखील या. खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा साकार होत असताना आज या आपल्या पश्चिम विभागातून सर्व टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात आणि चांगला प्रतिसाद देत असताना आज दुपारच्या सत्रामध्ये येऊन पोहोचलोय मित्रांनो. आज या ठिकाणी आपण पाहतोय निपाणी विरुद्ध या ठिकाणी बोरगाव टीमची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोरगाव संघाने प्रथमतः टॉस जिंकला जयराज वाडकर यांनी आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण अगदी सुंदर सजवलं गेलंय आणि आमंत्रित केलंय ते मात्र या ठिकाणी निपाणी संघाला. निपाणी संघाचा जर लेखाजोखा पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये ज्याच्या बॅटिंगमधून 50 धावा ठोकल्या गेल्या आणि या चषकामध्ये खेळत असताना सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला अर्थातच अक्षय सुतार आणि त्यांचे बंधू आपण पाहतोय सागर सुतार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कर्नावड संघाचे संघनायक यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. JMC चे चषक 2024चा हा थरार. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आमचे साथी समालोचक जोडले गेलेत विनोदजी सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. JMC चषक 2024 सीझन 4 स्वागत आहे. मोस्ट वेलकम, आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. तानाजी शिंदेना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती. मॅच मात्र रंगतदार. बोरगाव एका बाजूला आपण पाहतोय कोळगर गावचे सुपुत्र तानाजी शिंदे, शिंदे ट्रान्सफरचे प्रोप्रायटर यांचं स्वागत आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. आपण पाहतोय सागर सुतार, अक्षय सुतार. पहिला चेंडू आणि बॅटनं खेळतोय स्कोर लेगला अक्षयच्या बॅटमधून. मात्र चांगलं प्रात्यक्षिक पाहतोय आपण. सिंगल डबल मिळत आहेत. 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं ते मात्र 2 या अंकाबद्दी. रफ अँड टफची मॅच. जन्नीमाता क्रिकेट क्लब कोळगर व जन्नीमाता ग्राम विकास मंडळ कोळगर मुंबई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवताय आणि स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहतोय. एका बाजूला बोरगाव टीम, एका बाजूला आपण पाहतोय ते मात्र निपाणी टीम. बॅटिंग आपण पाहतोय अक्षय आणि सागर सलामीला. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतं ते मात्र दशरथ याने मागच्या मॅचमध्ये 3 धाबा देत 2 विकेट मिळवल्या होत्या. 4 चेंडूमध्ये 14 धाबा जमवल्या होत्या. 2 चौकार 1 षटकार लगावला होता. गेम चेंजर आणि सामनावीरचा मानकरी ठरला होता. डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. पंच वाईड घोषित करतात. 1+1 2 धाबा येतील. डिक्लेअर मधली 1 धावा आहे का वाईडची? एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं धावफलकावरती धावाला येते मात्र 3. इथे मात्र आपण खेळतोय चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव प्रयत्न कंप्लीट होते. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील संपन्न होते. 3 धावांनी धावफलक सरसवलं गेलं. धावसंख्या लगावली गेली ते मात्र 6 या अंकाबद्दी. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला एफर्ट आपण पाहतोय. सिंगल डबल्स रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा हा प्रवास सुरू झाला आहे सकाळच्या सत्रापासून. JMC चषक 2024 मध्ये सीझन 4 मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा आहे म्हणून गटागट आणतोय. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 7 धावा 7 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. धावा झाले ते मात्र 7 रन्स आपण पाहतोय. सागर आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र कव्हरमध्ये खेळतोय. गॅप काढलाय, गॅप निवडलाय, चेंडूला धाडलाय. सर 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 सरकेल चेंडू, मिळतील 4 चौकार, चेंडू फरार. अरे कसा बसेल नको. जेवलास का नाही?
धाबा झाले ते मात्र धावफलकावरती चौकारांशी 11 धाबा. 11 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर धाबा झाले ते मात्र 11 धाबा. 11 रन्स आपण पाहतोय. आणखीन एक फटका आपण पाहतोय बॅटमधून सागरच्या मिळतील ते मात्र धाबा. जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीनं अक्षयच्या बॅटमधून आल्या ते मात्र इथे आणखीन 4 धाबा झाले ते मात्र धावफलकावरती व पाहतोय. धाबा झाले ते मात्र चौकारणीशी धावफलकावरती आपण पाहिलं तर 15 धाबा 15 रन्स आपण पाहतोय. चांगला एफर्ट दिलाय. पंधरा धाबा 15 रन्स आपण पाहतोय. आक्रमण केलं, हेलिकॉप्टर उडवलाय, खेळतोय. इथे मात्र आपण पाहिलं काऊ कॉर्नरला जाईल चेंडू, सर्कल गॅपमध्ये मिळतील आणखीन 4. काय बॅटिंग सुरू आहे, काय एफर्ट दिलाय, काय कामगिरी केली, काय दमखम दाखवलाय, काय दर्जेदार खेळ, काय दर्जेदार खेळाचा प्रत्यक्ष पाहतोय. एफर्ट दिलाय, मिळतील 4 चौकार. लावायची उद्या माझ्या आवडीचा खेळ काय जबरदस्त मॉनिटरच लावले त्यांनी डायरेक्ट. तर पहिलं षटक संपन्न झालं आणि धाबा झाल्या त्या मात्र 19. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल तर मात्र गोलंदाज अमित वाडकर आपण पाहतोय. पहिले षटक दशरथनं हाताळलं. फुल टॉस चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. प्रयत्न चांगला इथे मात्र आपण पाहतोय. एक सिंगल येते. चेंडू जाईल किंवा नाही पुढची गोष्ट, परंतु तुम्हाला धावत राहायचंय. ही रणनीती मात्र जर आपण पाहिली तर ती मात्र या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं 6 धावा मिळतील, परंतु त्याने चांगला एफर्ट दिला क्षेत्ररक्षकाने आणि तिथे मात्र धावा जमवल्यात. आता आक्रमण केले ते मात्र स्वीट साऊंड, चांगली बॅटिंग प्रयत्न करतोय. मिळतील ते मात्र 6 धावा. षटकार येतील 6 धावांनी धावफलक सरसवला. एफर्ट दिलाय, बॅटिंग करतोय. धाबा झाले ते मात्र 26 धाबा 26 रन्स आपण पाहतोय. बॅटिंग करतोय ते मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती अक्षय. आता या मॅचमध्ये अक्षयनं पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. अमित वाडकर याच्यावरती आक्रमण झाले. निपाणी टीमचं बॅटल आपण पाहतोय ज्या पद्धतीनं खेळ खेळतोय. इथे मात्र आपण पाहिलं डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून धावा झाले ते मात्र धावफलकावरती 27 धावा 27 रन्स आपण पाहू शकाल. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 27 धावा 27 रन्स. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत साध्य झालाय. चांगल्या पद्धतीचं इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू. हॅलो, नक्कीच विनोद, या ठिकाणी आपण पाहतोय अगदी उत्कृष्ट अशी मॅच चालू आहे बोरगाव विरुद्ध निपाणी. खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण गेल्या 4 वर्षामध्ये आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये अगदी वाई तालुका असू द्या, पाटण तालुका असू द्या, अर्थातच KSK असू द्या, KSK महाबळेश्वर असू द्या, प्रत्येक विभागातील असोसिएशनला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली जाते. काय सांगाल तुम्ही या स्पर्धेविषयी? नक्कीच, आणि असं होणं देखील गरजेचं. आपण नेहमी आपल्याच असोसिएशनमधले संघ खेळवत असतो आणि तेच संघ, तेच खेळाडू, तेच गोलंदाज, काहीतरी वेगळं परिवर्तन आपल्याला खूप गरजेचं असतं आणि ते परिवर्तन आपण आज
JMCC कोळगरच्या माध्यमातून पाहतोय. विविध संघ या ठिकाणी असोसिएशनचे आणले गेले. मैत्रीपूर्व लढती आपण पाहतोय. मैत्रीचे संबंध वाढले जातात. प्रत्येक असोसिएशनची ओळख होते. प्रत्येक असोसिएशनचा खेळ पाहायला मिळतो. त्या असोसिएशनमधील टॉप संघ, दादा संघ, चांगले खेळाडू या सर्वांचा परिचय या अशा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच आयुष्यात संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान, सुख आणि स्वस्थता मिळण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपापल्याची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. परंतु या मॅचमध्ये आपसातले असलेले जे आपलं प्रेम इथे दाखवलं जात आहे. आपापसातल्या मधल्या ज्या टीम आहेत त्यांना या स्पर्धेमध्ये चांगलाच चान्स दिला जातोय खेळण्यासाठी. नक्कीच, आणि त्याचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूला अमित वाडकर यांची टीम, ती देखील दमदार टीम. दुसऱ्या बाजूला सुभाष सुतार यांची टीम, निपाणी टीम, ती देखील दमदार टीम. म्हणजे एक KSK मधील तर दुसरा या ठिकाणी वाई असोसिएशन मधील संघ. म्हणजे हे चित्र आपल्याला या फॉर्मॅटमुळे पाहायला मिळतंय. बऱ्याचदा आपण पाहतो आता ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 2 गाव 11 हा देखील फॉर्मॅट आलाय. म्हणजे 2 गावातील 11 खेळाडूंचा एक संघ. म्हणजे तुम्ही 2 गावातील खेळाडू एकत्रित करून एक संघ टाकू शकता. अशी एक आता स्थिती निर्माण झाली आहे. नेक्स्ट वर्षी तसा एक तुम्ही प्रयत्न करून बघा. 2 गाव 11चा फॉर्मॅट तो देखील खूप सक्सेसफुल झाला आहे क्रिकेटमध्ये, आणि हा फॉर्मॅट तुमचा यशस्वीरित्या पार पाडला जातोय. नक्कीच, परंतु आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये जो फलंदाज ज्याच्या फलंदाजीतून 50 धावांची खेळी आली होती, आता मात्र कुठेतरी चांगले फटकेबाजी करतोय. या ठिकाणी कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय, डीप स्क्वेअरला गेला, चेंडू गेलाय, तिथे मात्र फील्ड केलाय. आणि इथे मात्र बघता बघता इथे चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. सागर याचं कौतुक केलं जाईल तेवढं कमीच आहे, कारण की जो तारणहार आता मानला जातो निपाणी संघाकडून, तो देखील मैदानाच्या आतमध्ये अजून देखील शांत पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच, आणि आता मात्र धावा झाले त्या 36 आपण पाहतोय. इथे मात्र बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुभाष सुतार 9 सेकंड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धावा झाले ते मात्र 37 रन्स, आणि सागरला स्ट्राईक कमी मिळाली या मॅचमध्ये. जास्तीत जास्त अक्षय सुतारने बॅटिंग केली आहे. सागरला जेव्हा संधी मिळाली सागरने तेव्हा फटकेबाजी तर केलेच, परंतु आता षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कॅच होते, आपण पाहायचंय काय होते. स्वयंसेवक आहेत कोळगर टीमचे, तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. सागर सुतार इल बॅक टू पॅव्हिलियन. वाटोळी टीमचा कॅप्टन आणि कुरोशी टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. वाटोळी टीमचा कॅप्टन आणि कुरोशी टीमचा कॅप्टन आहे. वाटोळी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. तर नक्कीच धाबा झाले ते मात्र 37 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. तर इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. सिंगल डबल मध्ये इथे मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे मात्र पाहतोय आपण चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. आत्ताच्या धाबा 3. यस, पंचांनी इशारा केलाय. 3 धाबा ऍड केले जातील. धाबा झाले ते मात्र धाव फलकावरती 40 धाबा 40 रन्स आपण पाहतोय. 17 संपलं. धाबा झाले ते मात्र 40 रन. टॉस करून घ्या निवृत्ती शिंदे. वाटोळी टीमचा कॅप्टन आणि कुरोशी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. 22 गावचा गोड आवाज आमचे मित्र निवृत्ती शिंदे. हॅलो, कुरोशी संघाचे संघनायक आणि वाटोळी संघाचे संघनायक, आपणास विनंती असेल आपण टॉस का बॉक्स मध्ये या. मी विनंती करेन तानाजी शिंदे, आपणास विनंती आहे आपण टॉस का बॉक्स मध्ये या. वाटोळी संघाचे संघनायक आणि कुरोशी संघाचे संघनायक यांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला बी ग्रुप मधील पहिली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सकाळच्या सत्रामध्ये
आपण पाहत आलो खूप साऱ्या मॅचेस देखील रंगताना पाहायला मिळाल्या, परंतु बी ग्रुपमधून एक पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पाटण असोसिएशन मधील एक टीम आपल्याला वाटोळी संघ ही खेळताना पाहायला मिळेल, तर KSK मधील कोरोशी संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आमच्या गावचे सुपुत्र तानाजी शिंदे. कोरोशी संघाचा कॉल आहे. टॉस आम्ही या ठिकाणी करतोय. छापा कॉल केला या ठिकाणी काटा आलाय. वाटोळी संघाच्या या ठिकाणी नशिबामध्ये टॉस जिंकलाय वाटोळी संघाने. प्रथमतः या ठिकाणी आपला डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून जे संघ जिंकतायत ते प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा नक्कीच निर्णय घेत आहेत, परंतु या ठिकाणी आपण देखील क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर कोरोशी संघ हा देखील तुल्यबळ संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज, त्यांना फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत आपण रोकाल? कमीत कमी 10 पर्यंत रोखू. ते 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, टीम मीटिंग करू नका. पण त्यांचं काम पार पडतायत, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी आपण पाहतोय की कुरुशी संघाचे संघनायक आहेत. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेत. किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभा कराल? कमीत कमी 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही 45 ते 50 धावांचा नक्कीच टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण की ही स्पर्धा आहे अभिमानाची, सन्मानाची, कोळघर गावची. या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला कसं वाटतंय? स्पर्धा खूप चांगले आयोजन केलं आहे आणि आयोजकांचा खूप खूप आभार. नक्कीच स्पर्धा चांगली आहे. आयोजकांसाठी आपल्याकडून देखील शुभेच्छा मिळाल्यात. आमच्याकडून देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी आपण एंट्री घेतलीत आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं देखील दोन्ही संघांचं JMC चषकमध्ये आपलं स्वागत करतो आणि तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो. यानंतर आपण नक्कीच मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय बोरगाव संघ आणि निपाणी संघ. निपाणी संघाने प्रथमतः या ठिकाणी फलंदाजी केली आहे आणि त्या फलंदाजी करत असताना या ठिकाणी त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय बोरगाव संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आपण रायगडचा बुलंद आवाज आमचे मित्र या ठिकाणी विनोदजी जाधव सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ बाबीसगाव आपण ऐकताय. कोळगर गावचा सुमधुर आवाज, ज्यांनी समालोचन क्षेत्रात पदार्पणातच प्रेक्षकांची मनं जिंकलेत. बऱ्याच असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमतो ते मात्र निवृत्ती शिंदे यांचा आवाज आपण ऐकत होतात. आता मात्र इथे मात्र आपण पाहतोय पहिलं षटक आज सादर केलं जाईल. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी योगेश, गोलंदाज आपण पाहतो योगेश. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल अमित वाडकर आणि दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर ही जोडी. फुल टॉस चेंडू पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. अमितच्या बॅटमधून येतील त्या मात्र 1 बाउन्स, 4 चौकार, 4 धावा येतील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. बिर्याणी द्या ना खायला. शिंदे ट्रान्सफरचे प्रोपरायटर आमचे मित्र तानाजी शिंदे साहेबांचं देखील शुभागमन झाले व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र आपण पाहतोय मिळतील ते मात्र आणखीन 4 धावा झाले. ते मात्र 8 धावा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये बावीस गावातील सुप्रसिद्ध गुणलेखक आमचे शत्रुघ्न जाधव हे देखील आपण पाहतोय. मारुती शिंदे आपण कॉम्बॉक्समध्ये या. मारुती शिंदे आपण कॉम्बॉक्समध्ये यायचे. धावा झाले ते मात्र 8 धावा, 41 धावांचं लक्ष. इथे मात्र एफर्ट दिलाय पहिल्या षटकामध्ये. चांगलं बॅटिंग आपण पाहतोय. चेंडूमध्ये ट्रॅव्हल असेल तिथे मात्र सिंगल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नकार दिले, सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून धावा झाले ते मात्र 9 धावा, 9 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिले चांगली बॅटिंग. कमबॅक केले. 4 चेंडू झाले, 2 चौकार, 1 सिंगल आली. अमित वाडकर मात्र चांगली बॅटिंग करतायत.
9. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सिंगल येतोय. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा येते त्या मात्र 11 धाबा 11 रन्स 10 रन 10 रन्स 10 रन्स आपण पाहतोय 10 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. इथे बॅट एज आपण पाहिली. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते धाबा झाले ते मात्र 11 धाबा 11 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपन्न धाबा झाले त्या मात्र बिनबाद 11 धाबा. तसेच एकीव गावचे सुपुत्र दीपक दादा कदम आणि सोमनाथ दादा कदम साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आज खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या रंगबेरंगी दुनिया मान्यवरांचं देखील या ठिकाणी आम्ही JMC चषकमध्ये स्वागत करतोय. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. हे पण मात्र दिलाय धावा झाले त्या मात्र 11 धाबा 11 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगला एफर्ट दिलाय. चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहू शकाल. अटॅकिंग क्रिकेट आणखीन एक दमकम दाखवले आहे. मिळतील त्या मात्र 6 धाबा षटकार. 6 धाबांनी धावफलक सरसावलं गेलं. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 17 धाबा 17 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. हे पण दिलाय. चांगली कामगिरी. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. धाबा झाले त्या मात्र 17 धाबा 41चं लक्ष. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या धावा झाले त्या मात्र 17 धाबा 17 रन्स. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली आहे. सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. धाबा झाले त्या मात्र 19 धाबा 19 रन्स. कोळगरचं आयोजन म्हणजे आमचं घरचं आयोजन. इथे कॉमेंट्री करण्यासाठी फुल परवानगी असते. हास्य कॉमेंट्री, सिरियस कॉमेंट्री, हाय व्होल्टेज कॉमेंट्री, सगळ्या पद्धतीची खुल्या गटातील समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळते. ज्यांनी माता क्रिकेट क्लब कोळगर आयोजित JMCC चषक कोळगर या स्पर्धेमध्ये खूप प्रेम मिळतं या गावाकडनं, या खेळाडूंकडनं. एक्सिलेंट बॉलिंग आपण पाहतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावा दिले ते मात्र 19. धाबा. अटॅकिंग क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ पुढे सरसवलाय. वेल जज केलाय. कॅच होईल का एफर्ट दिलाय. चांगली कामगिरी. विकेट पाहतोय. विक्रमच्या माध्यमातून कॅच. किरणच्या माध्यमातून इथे मात्र कॅच घेतली जाते. चला न्यू बॅटर येऊ द्या प्लीज. दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दशरथ जाईल मैदानामध्ये. न्यू बॅटर. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. धाबा झाले ते मात्र 19 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा कदम आणि सोमनाथ दादा कदम आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं.
त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. स्वागत आहे आपल्या आमच्या स्पर्धेमध्ये JMCC चषक 2024 सीझन 4मध्ये आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम मान्य सुस्वागतम. आपण पाहतोय धावा झाल्या त्या 19. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या 19. न्यू बॅटर दशरथ मैदानाच्या आतमध्ये. बॅटेज होती, संधी लाभते का पाहायचे, सिंगल मिळते. धावा झाल्या ते मात्र धावफलकावरती 20 धाबा 20 रन्स आपण पाहतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धाबांची 6 चेंडू आणि 21 धाबांची आवश्यकता. 3 षटकांचं सत्र आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 9. कौतुक करीन मी विशालचं एक षटकार आल्यानंतर देखील फक्त 3 धाबा दिल्या आणि 1 विकेट मिळवला. चला टीम मीटिंग नकोय, फास्ट करा प्लीज. सहा चेंडू आणि 21 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 21 धाबांची आवश्यकता विजयासाठी. सहा चेंडू 21चं समीकरण. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड शॉटलेग मध्ये एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. दोन धाबा इथे मात्र आपण पाहतोय. धाबा झाले ते मात्र 22 22. इथे मात्र आपण पाहतोय 6 धाबा येतील. षटकार येतोय. 6 धाबांनी धावफलक सरसावले गेले. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 28. धाबा झाले ते मात्र धावफलकावरती 28 धाबा 28 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपण पाहतोय. चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धाबा झाल्या त्या 28 28 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. चेंडू झाले ते मात्र 2. अद्याप 4 चेंडू बॅलन्स आहे. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपण पाहिला. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. धाबा दिला ते मात्र 28 धाबा. तीन चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र आपण पाहिलं तर स्वयंसेवक आहे तिथे मात्र चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. एफर्ट आपण दिलाय. चांगला एफर्ट आपण दिलाय. चांगली कामगिरी. चांगला फटका होता. तर नक्कीच इथे मात्र 6 धाबा. आयोजन कमिटीचे मेंबर्स जाऊ द्या तिकडे दोघे प्लीज, आपल्याला विनंती असेल. आणि आता मात्र धाबा झाले ते मात्र 34. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. कमलेश आणि गोट्या तिकडे जायचे स्क्वेअर लेगला.
2 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू 7 धाबा. गोलंदाज अक्षय आपण पाहतोय चांगली कामगिरी करावी लागेल. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. शॉर्ट चेंडू दिला इथे मात्र आपण पाहतोय कॅच होईल. आता मात्र 1 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. मॅच आणली होती अमितनं, चांगली बॅटिंग केली होती. अमितनं चांगला प्रयत्न केला होता परंतु अमित आता मात्र येतोय माघारी. या चेंडूवरती 4 आल्या असत्या तरी 1 चेंडू 3 धाब्यांचं समीकरण राहिलं असतं. आता 1 चेंडू 7 धाबा. चांगली कामगिरी. अमितचं कौतुक करावं तितकं कमी. बॅटिंग केली. 2-6 2-4 पाहतोय 20 21 22 आणि 24 धावसंख्या खेळलाय अमित. म्हणजे चांगली फायटिंग केली आहे अमित वाडकरनं आपल्या बॅटनं. का एफर्ट दिलाय. 8 चेंडू आपण पाहतोय जो खेळलाय अमित वाडकर. 2 षटकार 2 चौकार 24 धावसंख्या 8 चेंडू मध्ये 24 धाबा. 2-6 2-4. आता 1 चेंडू 7 कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. आणि गेम चेंजर अवॉर्ड देखील आपल्या स्पर्धेला दिलीप दादा शिंदे यांच्या माध्यमातून. खरोखरच खूप सारे स्पॉन्सर या स्वतःच्याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कोळगर गावामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या बाहेर वाईड चेंडू. आता मात्र 1 चेंडू 6चं समीकरण. 6 धावा 1 चेंडू 1 धाव 6 चेंडू. या चेंडूवरती जर षटकार आला मॅच मात्र रंगेल, मॅच मात्र फिरेल. अमित वाडकर बाद झाले परंतु आता अमित प्रश्नामध्ये असतील की इथे मात्र सामना कसा जिंकला असता. अमित जर मैदानामध्ये थांबले असते तर नक्कीच काहीतरी आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु या बॅटरवरती भरोसा आहे का समीरवरती. 1 चेंडू 6चं समीकरण. 6 धावा 1 चेंडू. आक्रमण केलं या चेंडूला. कॅच होईल. बॅटर हा चेंडू अमित वाडकर यांनी नक्कीच निवृत्ती 6 लगावला असता. अमित वाडकरचा विकेट गेला. किती पश्चाताप झालाय अमितला परंतु सामना जिंकलाय तो मात्र आपण पाहतोय. निपाणी टीमनं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल तो मात्र अक्षय सुतार ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि गेम चेंजर अवॉर्ड ठरलाय अमित वाडकर ज्याने मात्र फायटिंग केली आहे, ज्याने मात्र धावा